किरण, आपण पाहतोय नाशिक मधल्या धरण साठ्यामध्ये दिवसेंदिवस घट होतीये। प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे। काय अधिक माहिती? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये देखील तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि एप्रिल महिन्यामध्येच नाशिकचा जो तापमान आहे तो 41 अंशाच्या वरती गेलेला आहे। मागच्या 8-9 वर्षानंतर एप्रिल महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद हे नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विशेष करून नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नका अशा पद्धतीचा आवाहन जो आहे तो प्रशासनाच्या वतीने केला गेलेला आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये छोटे मोठे असे 26 धरण आहेत आणि या 26 धरणांमध्ये आता फक्त 41% पाणीसाठा राहिलेला आहे आणि जो तापमान आता वाढतोय म्हणजे मागच्या 3-4 दिवसांपासून जो तापमान वाढतोय त्या तापमानाचा परिणाम जो आहे तो बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मागच्या 3-4 दिवसांमध्ये 4 ते 5% पाणीसाठा हे 26 धरणांमध्ये मिळून हे कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आता जरी 41% पाणीसाठा असला तरी ग्रामीण भागामध्ये मात्र या वाढत्या तापमानामुळे भीषण पाणी टंचाई जाणवतोय। आताच नाशिकमध्ये 61 ते 71 टँकरद्वारे जवळपास 1 लाखाहून अधिक नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि टँकरची मागणी सुद्धा वाढत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आता जरी मुबलक पाणीसाठा असला तरी हे पाणी जे आहे ते 31 ऑगस्ट पर्यंत पुरवण्याचं आव्हान जो आहे तो प्रशासनासमोर असणार आहे आणि त्यामुळे नाशिकमधल्या नागरिकांनी देखील हे पाणी एकूणच जपून वापरावं अशा पद्धतीचं आव्हान जो आहे तो प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं तापमान हे वाढत राहील असाही अंदाज जो आहे तो प्रशासनाने व्यक्त केला गेला। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच राज्याच्या या प्रमुख शहरांची स्थिती आपण सध्या जाणून घेतली आहे। तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।